फायदा मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे. पैशाची ताकद प्रचंड आहे. प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे. जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षानं तर तो गांभीर्यानं पाहिला. तुम्ही सुद्धा याच्याकडे बघणार का? कारण महाविकास आघाडीच्या काळात राज्य सरकारला अधिकार दिले होते प्रभाग रचनेचे, ते आता कंटिन्यू राहणार. नाही राहू द्या ना, पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. याचा कुठे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा. कारण महानगरपालिकाचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ते का सरळ गृहस्थ नाही आहे अशा बाबतीत. परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा आहे. त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे. अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघितल्या. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत. मी देऊ द्या ना शुभेच्छा. अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील. दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाही आहे. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात. कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात. पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा दिल्या. चांगली गोष्ट आहे ना. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्षनेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये. पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील. 14 जून